नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, अधिक महिना सुरू आहे. अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. भगवान विष्णूंच्या सेवेसाठी महत्त्वाची मानली जाणारी एकादशी ही बुधवार दिनांक 27 मे रोजी आली आहे. ही एकादशी कमला एकादशी म्हणून ओळखली जाते. अधिक महिन्यातील कमला एकादशीला विशेष असे महत्त्व आहे. त्यामुळे आपण या एकादशी दिवशी भगवान विष्णूंच्या जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. भगवान विष्णूंच्या सेवेतील महत्त्वाचे व्रत म्हणजे एकादशी व्रत. एकादशी व्रत केल्याने आणि त्या दिवशी भगवान विष्णूंच्या जास्त सेवा केल्याने आपल्या मागे असणारे पितृदोषाचे त्रास कमी होणार आहेत. त्याचबरोबर आपले दारिद्र्यही संपणार आहे. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये आपण जास्तच भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या आहेत. अधिकस्य अधिकम म्हणजे आपण अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या अधिक सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कमला एकादशी दिवशी भगवान विष्णूंच्या कोणत्या सेवा कराव्यात याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. एकादशी व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि अधिक महिना देखील भगवान विष्णूंना समर्पित आहे. उद्या बुधवार दिनांक 27 मेला कमला एकादशी आली आहे. तर आपण या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर आपण आपले घर अंगण स्वच्छ करायचं आहे, आंघोळ करायची आहे. आंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य देत असताना आपण सूर्याचा कोणताही मंत्र म्हटला तरी चालतो. ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा जप अवश्य करावा. त्यानंतर आपण आपल्या घरातली देवपूजा करायची आहे. एकादशी आहे तर आपण आपल्या देवघरातील भगवान विष्णूंच्याच म्हणजेच विठ्ठलाच्या, बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. हा अभिषेक तुम्ही शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने घालू शकता. अभिषेक घालत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय या मंत्राचा 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा मंत्र जाप करून आपण हा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती शुद्ध पाण्याने स्वच्छ करून आपण त्यांची विधिवत पूजा करायची आहे. त्याचवर आवर्जून या दिवशी भगवान विष्णूंच्या मूर्तीवर तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. हे तुळशीपत्र आपण आदल्या दिवशी तोडलेले असावे किंवा आपल्याला विकतसुद्धा मिळते, तर आणून आपण ते भगवान विष्णूंच्याच म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अर्पण करू शकता. एकादशी दिवशी तुळशीपत्र तोडणे, स्त्रियांनी तर अजिबातच तुळशीपत्र एकादशी दिवशी तोडू नये. आता तोडलेच नाही किंवा विकत मिळत नसेल तर आपल्या तुळशी वृंदावनाच्या खाली जी पाने पडलेली असतात ती आपण आणून बाळकृष्णाच्या मूर्तीवर अर्पण केली तर देखील चालतील. आता एकादशी आहे तर सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे. तर आपण आवर्जून काही महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत. तर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय या मंत्राचा मंत्र जाप तर करायचा आहे. त्याचबरोबर आपण विष्णू सहस्त्रनामावली यांचे देखील पठण करायचं आहे. व्यंकट स्तोत्राचे देखील तुम्ही पठण करू शकता. 1 वेळा, 11 वेळा, 21 वेळा व्यंकट स्तोत्राचे आवर्जून तुम्ही पठण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही मध्यरात्री देखील ही सेवा करू शकता. 11 वेळा, 21 वेळा व्यंकट स्तोत्र तुम्ही मध्यरात्रीसुद्धा वाचन करू शकता. तुम्हाला संस्कृतमध्ये करणे शक्य असेल तर संस्कृतमध्ये करू शकता आणि जर तुम्हाला मराठीमध्ये व्यंकट स्तोत्र पठण करायचे असेल तर मराठीत देखील तुम्ही करू शकता. प्रखर अशा पितृदोषापासून मुक्तीसाठी आपण एकादशी दिवशी संक्षिप्त भागवत ग्रंथाचे वाचन करायचे आहे. संक्षिप्त भागवत ग्रंथ हा दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळतो, तर आपण तेथून आणून वाचू शकता किंवा केंद्रामध्ये सामूहिकरित्या संक्षिप्त भागवत ग्रंथाचे वाचन या दिवशी केले जाते. तर तेथे जाऊनही तुम्ही वाचला तरी देखील चालेल किंवा एकट्याने आपण आपल्या घरात देखील वाचले तरी चालते. हे वाचण्यासाठी 2 तासाचा कालावधी लागतो. तर आपण एका बैठकीत संक्षिप्त भागवत ग्रंथाचे वाचन अवश्य करावे. यामुळे आपल्या मागे असणारा पितृदोष कमी होतो. स्त्रियांचा माहेरचा आणि सासरचा दोन्ही पितृदोष जाण्यास मदत होते. तर आवर्जून आपण एकादशी दिवशी संक्षिप्त भागवत ग्रंथाचे वाचन जरूर करावे. या अधिक महिन्यातील एकादशीला व्याप्तीत योग आलेला आहे. तर आवर्जून आपण दान धर्म देखील करायचा आहे. तुम्ही पिवळ्या मिठाईचे किंवा पिवळ्या अन्नपदार्थांचे किंवा केळी, आंबे असे दान करू शकता, वस्त्रदान करू शकता. त्याचबरोबर आपण दीपदान देखील करू शकता. आपण वाहत्या पाण्यामध्ये दीपदान करू शकता किंवा एखाद्या मंदिराच्या ठिकाणी देखील दीपदान केले तरी चालते. पूजेसोबतच आपण भगवान विष्णूंची आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचं आहे. यावेळी तुम्ही भगवान विष्णूंची आरती करू शकता, विठ्ठलाची आरती करू शकता, बाळकृष्णाची आरती करू शकता. एकादशी आहे तर आपण गोड पदार्थांचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल. जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी आवर्जून एकादशीचा उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे. पण जे एकादशी उपवास करत नाहीत त्यांनी सेवा मात्र नक्कीच करायची आहेत. अधिक महिन्यात केलेल्या सेवेचा
प्रत्येक अधिक पटीने लाभ आपल्याला मिळत असतो. तर आवर्जून आपण उद्या कमला एकादशी आहे तर जास्तीत जास्त भगवान विष्णूंच्या सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर आपण सतत ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर आपण विष्णू गायत्री मंत्राचे देखील पठण करू शकता. सर्व मंत्र आपल्या चॅनलवर आहेत तर ते ऐकू शकता आणि त्यासोबत तुम्ही म्हणूही शकता. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.